नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपल्यासोबत आहेत एक सिव्हिल इंजिनियर ज्यांचं नाव आहे नूतन ज्ञानेश्वर जाधव. नमस्कार नूतनजी. नमस्कार सर. सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत, तुम्ही या क्षेत्रात येण्याच्या आधी तुमची शाळा कोणती होती, तुमचं कॉलेज कोणतं होतं आणि सिव्हिल इंजिनियर व्हावं असं तुम्हाला कधी वाटलं हे सांगू शकाल? हो हो. माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं आहे. त्यानंतर MUB कॉलेजमध्ये 11वी-12वी सायन्स केलं आणि त्यानंतर मेट कॉलेजला इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. 10वी-12वीला असतानाच बिल्डिंग वगैरे बघायचो, त्यानंतरच त्याच्यात हळूहळू आवड निर्माण होत गेली आणि सिव्हिल फील्डकडे वळालो मी. बरं. नूतनजी, जेव्हा तुम्हाला पहिला प्रोजेक्ट मिळाला, तो पहिला प्रोजेक्ट मिळण्यासाठी तुम्हाला आत्तापर्यंत काय काय आव्हानांना सामोरं जावं लागलं, काय अडचणी आल्या आणि तुम्ही त्याच्यातनं कसा मार्ग काढलात? सर्वात मोठं अडचण होती भांडवलाची. तर मग भांडवल नंतर मी 2-3 वर्ष जॉब केला. त्यानंतर भांडवल थोडंफार उपलब्ध केलं. त्यानंतर मग लोकांपर्यंत पोचायचं कसं, हा खूप मोठा हे होता आपल्यासमोर. खूप मोठी अडचण होती ती. बरोबर. त्यानंतर मी प्लॅनिंगला सुरुवात केली. प्लॅनिंग मार्फत मी बऱ्याच लोकांपर्यंत पोचलो आणि त्यानंतर मला स्वतःला काही फील्ड भेटत गेल्या, प्रोजेक्ट भेटत गेले आणि ते मी चालू केले. मग नंतर आता 2-3 वर्ष झाले मी सुरुवात करून बरं प्रोजेक्ट. नूतनजी, आता पुढचा प्रश्न असा असेल की आता या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आपल्याला जे महत्त्वाचे घटक असतात त्याच्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे अकुशल कामगार. तर त्यांच्याशी डील करताना तुम्ही काय विचार करता किंवा त्यांच्या सेफ्टीचा काय विचार असतो ते सांगू शकाल? सेफ्टीचा विचार केलाच पाहिजे त्यांच्या हिशोबाने. पण मग आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर लेबर वगैरे नसता, कमी प्रमाणात असतं, त्यामुळे इतका विचार नाही केला जात असं. बरं. नूतनजी, आत्तापर्यंत तुम्ही गेल्या 5-6 वर्षांचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही किती साईट्स किंवा किती प्रोजेक्ट्स हँडल केलेत? आत्तापर्यंत माझे 10 प्रोजेक्ट झाले कंप्लीट. बरं. आणि त्या 10 प्रोजेक्टमध्ये तुम्ही आयकॉन स्टील हे प्रॉडक्ट कुठे यूज केलेलं आहे तुम्ही? मी 2 प्रोजेक्टला केले आता सध्या. बरं. 2 प्रोजेक्टमध्ये तुम्ही जेव्हा आयकॉन स्टील वापरलं तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे त्याची कॉस्ट, त्याची क्वालिटी, त्याची अवेलेबिलिटी मार्केटमध्ये आणि एकंदर त्यांचा सर्व्हिसचा भाग, याचा तुमचा अनुभव कसा होता? नाही, सर्वच गोष्टी मला उत्तम हे झाल्या, मिळाल्या त्या आयकॉन स्टीलचे. मी आता 2च प्रोजेक्ट केले आणि पुढे आता जे प्रोजेक्ट करतोय त्यात आयकॉन स्टीललाच पसंती देतोय. बरं. नूतनजी, म्हणजे तुम्ही तरुण सिव्हिल इंजिनियर आहात, नव्या दमाचे आहात, नव्या विचारांचे आहात. तर तुमचं व्हिजन काय आहे नाशिक जिल्ह्याबद्दल, की पुढच्या 10-15 वर्षामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये काय काय प्रगती व्हावी आणि त्यामध्ये प्रशासनाचं योगदान काय असावं? तुमचा एक सल्ला आणि तुमचा एक विचार तुम्ही मांडा इथे. पहिले तर नाशिकमध्ये इंडस्ट्रियल एरियाचं प्रमाण वाढलं पाहिजे, झपाट्याने वाढ झाली पाहिजे, जेणेकरून रोजगार वगैरे सर्वच संधी उपलब्ध होतील लोकांना पण. आणि उड्डाण पुलांचं नाशिकमध्ये सध्या खूप जास्त गरज आहे, मोठ्या प्रमाणावर गरज आहे. तर ते प्रशासनाने त्याकडे लक्षच दिले पाहिजे, कारण म्हणजे मुंबई पाठोपाठ नाशिकमध्ये भरपूर ट्रॉफिक व्हायला लागली. त्या दृष्टीने प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे असं. बरं. पुढचा एक प्रश्न की आत्तापर्यंत तुम्ही जेवढे प्रोजेक्ट केले त्याच्यापैकी सगळ्यात लक्षात राहिलेला आठवणीतला एखादा प्रोजेक्ट तुमचा कोणता? नाही सर, सर्वच प्रोजेक्ट तसे आठवणीतलेच आहे. कारण जास्त तर केले नाही बघ, पण आत्तापर्यंत 10 प्रोजेक्ट झालेले ते सर्वच आठवणीत राहतील असेच झाले. कारण मन भरून त्यांनी कौतुक पण केलं पूर्ण केल्याबद्दल, त्यामुळं सर्वच आठवणीतले. छान. सो नूतनजी, आता जाता एक शेवटचा प्रश्न असा की या क्षेत्रामध्ये तुम्ही गेले 5-6 वर्ष आहात आणि अजून भरपूर तुमची पुढची कारकीर्द चालू राहील हे नक्कीच. तर या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण जे येत आहेत किंवा ज्यांना यायचं आहे त्याच्यासाठी एक मित्र म्हणून, एक सिव्हिल इंजिनियर मित्र म्हणून तुम्ही त्यांना काय संदेश द्याल या प्लॅटफॉर्म मार्फत? सर्वात महत्त्वाचं पहिले स्किल आत्मसात करा, त्यानंतरच या फील्डमध्ये या. कारण नंतर भरपूर त्रास होतो जर आपल्याला नॉलेजच नसलं त्या गोष्टीमध्ये, तर डायरेक्ट उतरू नका कोणी. प्रथमतः सर्वांनी बरोबर म्हणजे अनुभव घ्या कुठल्याही गोष्टीचा आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये पाऊल टाका. वा, एवढंच मला सांगणार आहे.
सो हा छान विचार यांनी मांडला की कुठल्याही क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तर आधी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. तो पूर्ण विचार तो जो जे फील्ड आहे त्याबद्दलचं आपण शिक्षण आधी समजून घेतलं पाहिजे आणि मगच त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. नूतनजी, अनेक अनेक धन्यवाद आणि बिल्ड आयकॉनतर्फे तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुम्ही यापुढे हँडल कराल अशा आमच्या सदिच्छा आहेत आयकॉन स्टीलकडून. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद.